नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, ऑर्डनेस फॅक्टरी भंडारातर्फे ही वॅकन्सी असणार 2025 साठी इथं वॅकन्सी निघालेली मित्रांनो. पदाबद्दल बोलायला गेली मित्रांनो, डेंजर बिल्डिंग वर्करसाठी इथं वॅकन्सी असणार 125 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली मित्रांनो. ओके, ते एनसीबीटी सर्टिफिकेशन वाले एससीबीटी सर्टिफिकेशन इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा, तर कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणत्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं, सॅलरी काय असणार आहे, सगळी काही माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सगळे डाऊट पण क्लिअर होणार आहे मित्रांनो. ओके, तर तुम्हाला इथं आता ITI झालेल्या विद्यार्थ्यांना चांगली पॉझिटिव्ह असणार आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत माहिती ऐकून घ्यायची, लगेचच अप्लाय करून घ्यायची मित्रांनो. कसं अप्लाय करा तिपर्यंत सांगणार. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचं. टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुपला. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे ऑर्डिनरी फॅक्टरी भंडारातर्फे वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, चांगली पॉझिटिव्ह आपल्यासाठी असणार आहे. भंडारा महाराष्ट्रातर्फे वॅकन्सी निघालेली आहे. एंगेजमेंट असणार आहे DBW साठी पर्सनल असणार आहे. टर्न बेसिस असणार आहे. आपल्याला फुल ॲडव्हर्टाइजमेंट नोटिफिकेशन आलेली मित्रांनो 2025 साठी. ओके, तर ऑफलाईन ऍप्लिकेशन फॉर्म इथं इन्व्हाइट केलेले त्यांनी. ऑफलाईन पद्धतीने आपल्याला प्रिंट आउट करायची आणि ते फॉर्म भरून त्यांच्या ॲड्रेसवर सेंड करायचं. ओके, NSC सर्टिफिकेशन, NCTVT का सर्टिफिकेशन, ओके, NCVT सर्टिफिकेशन, AOCP ट्रेड वॅकन्सीज असणार आहे मित्रांनो. ओके, डेंजर बिल्डिंग वर्करसाठी पर्सनल आपका अटेंडेंट असणार आहे मित्रांनो. ऑपरेटर असणार आहे आपल्याला केमिकल अँड प्लॅनेटसाठी. ओके, तर टर्न आपका असणार आहे मित्रांनो. बेसिस आपल्याला ऑर्डिनरी फॅक्टरी भंडारा तारखे. ओके, महाराष्ट्र. कॉन्ट्रॅक्ट बेसिस आपलं असणार पिरियड आपल्याला 1 वर्षासाठी मित्रांनो. इथं मॅक्सिमम आपल्याला 4 वर्षापर्यंत असणार एंगेजमेंट. ओके, त्याच्यामध्ये दिलेलं आहे सगळी माहिती. ओके, आपण नेम ऑफ द पोस्ट आहे ते असणार आहे मित्रांनो. डेंजर बिल्डिंग वर्करसाठी पर्सनल आपलं असणार आहे AOCP साठी. ओके, ट्रेड आपला असणार आहे. ते आपलं असणार आहे मित्रांनो. सॅलरी ते एम्प्लॉयमेंटसाठी 19,900 म्हणजे 20,000 रुपये सॅलरीचं भेटणार आहे. स्किल लेवल आपल्याला चांगली पाहिजे. वॅकन्सीज बद्दल बोलायला गेले, टोटल वॅकन्सी असणार 125. इथं वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके, 125 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके, आता कॅटेगरी वाईज वॅकन्सी तुम्ही चेक करू शकता दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल बोलायला गेले मित्रांनो, तर आपल्याला इथं नॅशनल अपेंडिक्स सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे. नॅशनल सर्टिफिकेशन NCVT तर्फे पाहिजे मित्रांनो. ओके, ऑर्डिनरी प्रॅक्टिससाठी अप्लाय करण्यासाठी. ओके, 10वी पास असणे गरजेचे आणि त्याच्यामध्ये ओके, त्या ॲप्लिकेशनसाठी आपल्याला इथं गव्हर्नमेंट साईडवरून आपल्याला अप्लाय करायचं इंटरनेटच्यामध्ये. आता एज लिमिट जे असतं मित्रांनो, आपल्याला इथं 18 ते 40 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. आणि कॅटेगरी आपल्याला सूट पण असणार. SC साठी 5 वर्षाची सूट असणार मित्रांनो. याच्यामध्ये OBC NCL साठी 3 वर्षाची सूट असणार आहे मित्रांनो. एक्झामिनेशन सर्व्हिसमॅनसाठी आपल्याला 3 वर्षाची मिलिटरी सर्व्हिसमॅनसाठी पण सूट असणार आहे. ऍप्लिकेशन फीस कोणालाही कोणतीही फीस नसणार आहे. 0 फीस असणार आहे. हर एक कॅटेगरीसाठी वेगळ्या कॅटेगरीसाठी कोणालाही फी नसणार आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी मित्रांनो आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा ऍप्लिकेशन फॉर्म, जेणेकरून मी तो खाली तुम्हाला दाखवणार आहे. वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता तुम्ही. ओके, त्याच्यामध्ये मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. आता इथं ऍप्लिकेशन आपल्याला बाय पोस्ट आपल्याला सेंड करायचं मित्रांनो त्यांच्या ॲड्रेसवर. त्याच्यामध्ये आपल्याला 2 फोटोग्राफीज टाकायचे, सेल्फ सगळे डॉक्युमेंट टाकायचे मित्रांनो. ओके, त्या ॲड्रेसवर आपल्याला पाठवायचे. द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डिनरी फॅक्टरी भंडारा, डिस्ट्रिक्ट भंडारा, महाराष्ट्र. पिनकोड 44,919,06. ओके, क्लोजिंग डेट असणार आहे, लास्ट आपल्याला पाठवायची तारीख असणार आहे 31/5/2025 मित्रांनो. 31/5/2025 पर्यंत पाठवून द्यायची. ओके, याच्यामध्ये आपल्याला पार्ट असणारे रेट असणार आहे मित्रांनो. 30 आपल्याला मित्रांनो बेसिक आपल्याला रिन्युअल पे स्किल असणारे, डेस अलाउन्स असणारे, 8 घंटे आपल्याला ड्युटी असणार आहे. जनरल DA वगैरे असणारे आपल्याला, हाऊस रेंट्स वगैरे आपल्याला जे वगैरे दिलेले मित्रांनो ते आपल्याला कंपनीकडून मिळणार आहे मित्रांनो. ओके, 13% आपल्याला सॅलरी, 3% सॅलरी आपल्याला दर आपल्याला वाढणार आहे मित्रांनो. ओके, बेसिस आपल्या ॲन्युअली वगैरे परफॉर्मन्स बेसिस वाढत असते. ओके, त्यानंतर आपल्याला मित्रांनो इंडिव्हिज्युअल आता फिक्स एम्प्लॉयमेंट असतं मित्रांनो. ओके, विथ आपका परफॉर्मन्स आपका रेटिंग असते मित्रांनो. ओके, याच्यामध्ये दिलेले पे स्किल्स वगैरे दिलेले, एम्प्लॉयमेंट दिलेले आहे इंडिव्हिज्युअल वगैरे. ओके, परफॉर्मन्स आपका प्युअर होणं असलं गरजेचं आहे मित्रांनो. 3 मंथ आपल्याला इथं इम्प्रूव्ह करावं लागतं मित्रांनो परफॉर्मन्स वगैरे. त्याच्यानंतर आपल्याला इथं चांगल्या प्रकारची सॅलरी वगैरे इन्क्रीमेंट मिळते मित्रांनो. 15 डेजमध्ये आपलं नोटीस पिरियड असतं. त्याच्यामध्ये आपल्याला पर्सनल एंगेजमेंट वगैरे आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो एम्प्लॉयमेंट वगैरेसाठी. ओके, आपल्या बोनसेस वगैरे मिळत असते मित्रांनो याच्यामध्ये. ओके, त्या जॉब आपल्याला असतं मॅन्युफॅक्चरिंग अँड हँडलिंग करावं लागतं मित्रांनो याच्यामध्ये केमिकलसाठी. ओके, मोड ऑफ सिलेक्शन जे असते मित्रांनो आपल्या याच्यामध्ये
सिलेक्शन प्रोसेस जी दिलेली त्यांनी तर आपलं मार्क जे असतं मित्रांनो आपल्याला ITI मध्ये 10वी मध्ये मार्क आहे मार्क्सच्या ते मार्कांच्या बेसवर आपल्याला असतं ज्यामध्ये आपल्याला ट्रेड टेस्ट केला जातो आणि प्रॅक्टिकल टेस्ट केलं जातं तर त्याच्यावर आपलं ते सिलेक्शन असतं मित्रांनो फायनल सिलेक्शन ओके. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला कॅन्डिडेटसाठी ट्रेड अँड प्रॅक्टिकल टेस्ट असतं मित्रांनो आपल्याला ओके. याच्यामध्ये डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला लागत असतात व्हेरिफिकेशनच्या टायमाला ओके. पोलीस व्हेरिफिकेशन लागत असतं आपल्याला पोलीस स्टेशन मार्फत जे आपण पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये राहत असतो ओके. त्याच्यानंतर मित्रांनो इथं कॅन्डिडेट्सला दिलेली मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ट्रेड टेस्ट अँड प्रॅक्टिकल आपला जो ईमेल ॲड्रेस वगैरे दिलेला असतो त्याच्यावर आपल्याला करायचं असतं. ट्रेड टेस्ट जे असते मित्रांनो इथं ऑर्डिनरी प्रॅक्टिससाठी त्याच्यासाठी आपल्याला मार्क्स असतं 100 मार्क्ससाठी असतं प्रॅक्टिकल टेस्टचे आणि ट्रेड टेस्टचे ओके. याच्यामध्ये आपल्याला कंपनीचे मार्क्स असतात मित्रांनो NSC के थ्रू NSC एक्झाम इथं घेत असते मित्रांनो ट्रेड टेस्ट घेत असते आणि प्रॅक्टिकल टेस्ट ओके. NCVT साठी वेटलेस जो असतो मित्रांनो आपला 80 असतो आपला ट्रेड टेस्टचा आणि प्रॅक्टिकल टेस्ट असतं 20 ओके. असा 18.80 झाला तर 100% आपलं होतं मित्रांनो ओके. याच्यामध्ये कॅन्डिडेट्सला इथे सगळी काही माहिती आपल्याला दिलेली इथं तर्फे असते प्रेफरन्स वगैरे आपल्याला द्यायचे असतात. रिजेक्शन बद्दल जर बोलायला गेले तर ऍप्लिकेशन आपल्याला रिसिव्ह नाही झाले त्या तारखेपर्यंत तर आपल्याला फॉर्म रिजेक्शन पण होऊ शकतं मित्रांनो. याच्यामध्ये जनरल कंडक्शन वगैरे दिलेलं आहे कॅटेगरी वाईज आपल्याला वाचून घ्यायचं जे आपण कॅटेगरी आपण येतो चालेल ओके. कॅटेगरी वाईज आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे कॅटेगरी सर्टिफिकेशन आपल्याला सेल्फ अटेस्टेड कॉपी सर्टिफिकेशन कॅटेगरी पाहिजे मित्रांनो आणि वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीसाठी तर त्यांनी दिलेलं आहे सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये OBC साठी SC कॅन्डिडेटसाठी ओके व्हॅलिड आपल्याला सर्टिफिकेटसाठी ओके. आपले टेस्ट वगैरे लागणार आहे त्याच्यामध्ये सगळं काही माहिती दिलेली आहे. ईमेल ॲड्रेस प्रॅक्टिकल टेस्ट वगैरे ओके. यामध्ये आपल्याला मेल ID फोन नंबर मोबाईल नंबर दिलेले आहे अदर बेनिफिट्स अँड टर्म अँड कंडिशन दिलेले आहे मित्रांनो. याच्यामध्ये तर बेसिकली याच्यावर आपल्याला वर्किंगसाठी पॅटर्न असतं मित्रांनो आपल्याला पर्सनल एम्प्लॉयरसाठी त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो 30 दिवस असतं काम पूर्ण याच्यामध्ये आपल्याला इयरली आपल्याला मित्रांनो 2.5 डेज आपल्याला इथं लीव्ह मिळत असतात मित्रांनो ओके. अशा पद्धतीने क्रेडिट आपल्याला असतात मित्रांनो आपल्याला त्यानंतर आपल्याला 30 आपल्याला इथं 30 लीव्ह असतात म्हणजे आपल्याला इयरलीमध्ये ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेली याच्यामध्ये ते कशा पद्धतीने आपण यूज करायचं ते बघू शकतो आपण इथं दिलेले मित्रांनो ओके. दिलेल्या लीव्हबद्दल माहिती वगैरे ऑर्डिनरी प्रॅक्टिसबद्दल इथं माहिती वगैरे दिलेली वेगळ्या वेगळ्या त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह असते मित्रांनो 1 वर्षानंतर आपल्याला मॅक्झिमम 4 वर्षापर्यंत आपण इथं असाल तर आपल्याला याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल आपला परफॉर्मन्स बेस आपल्या सॅलरी पण वाढते त्याच्यानंतर आपल्याला इथं त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक आढळ दिलेली ओके. टर्म अँड बेसिस एंगेजमेंट असते मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये ओके. टर्म अँड एंगेजमेंट असते याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो बेसिकली आपल्याला त्याची पण रेग्युलर बेसिस आपल्या एम्प्लॉयरसाठी कंपनीसाठी असते मित्रांनो ओके. दिलेली माहिती वगैरे त्याच्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला टर्म बेसिस आपल्याला परफॉर्मन्स असतं टॅक्सेस असतं आपल्याला प्रोफेशनल टॅक्स असते मित्रांनो. टर्म अँड बेसिस आपल्याला पर्सनल असतं कंपनीवरती आपल्याला क्वार्टर्स वगैरे मिळतं त्यानंतर लायसन्स वगैरे आपल्याला रेग्युलर झाल्यावर मिळतं वर्कशॉपबद्दल प्रमोशन झाल्यावर आपल्याला OT अलाउन्स लोन फॅसिलिटी असते मेडिकल फिटनेस असते ॲडव्हान्स आपल्याला स्कूल फीज अँड रिकमेंडेशन असते हेल्थ फॅसिलिटी असते ग्रँट अँड स्टडी लिव्ह असतो मित्रांनो ओके. स्कॉलरशिप आणि आपल्याला हायर लिव्ह आपल्याला मिळत असते मित्रांनो याच्यामध्ये रेग्युलर झाल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने दिलेली आहे माहिती वगैरे. कॅल्क्युलेशन कॅन्डिडेटसाठी कॅन्डिडेट्सला आपल्याला इन्सर फॉर एंगेजमेंटसाठी माहिती दिलेली त्यानंतर आपल्याला अदर इन्फॉर्मेशन आणि कॅन्डिडेटसाठी माहिती दिलेली असते मित्रांनो ओके. आता आपल्याला आपण सगळी माहिती आपण जाणून घेतलेली आपण बघूया आता फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म बद्दल बघून घेऊ आणि तुम्हाला ऑर्डिनरी फॅक्टरीचे नाव वगैरे वाचायचं कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या फॅक्टरी आहे ते 1 पासून 12 पर्यंत सगळ्या फॅक्टरी ऑर्डिनरी फॅक्टरी असते मित्रांनो ओके. दिलेली वेगळ्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे भारतामध्ये ओके. आता ऍप्लिकेशन फॉर्मला आपल्या पद्धतीने भरायचा मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे आपल्याला ॲड्रेसवर पाठवायचं पण ओके. याच्या ॲड्रेसवर याच्यामध्ये सगळ्यात आधी मित्रांनो आपल्याला पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा मित्रांनो आपल्याला सेल्फ अटेस्टेड आपल्याला इथं सिग्नेचर करायची आपली
ऍप्लिकेशन आपल्याला पोस्ट कोणत्यासाठी करतो, टर्म अँड कॉन्ट्रॅक्टसाठी असणार आहे. याच्यामध्ये नाव टाकायचं आहे. और आपण एकच असणार आहे म्हणजे पोस्ट. ओके, नाव टाकायची हरकत नाही. 10th स्टँडर्ड सर्टिफिकेशन जे नाव आहे ते नाव टाकायचं पूर्ण. फादर हस्बंड नेम टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची आपल्याला पूर्ण इथं, डेट मंथ आणि इयर. और आपले एज किती आता 21/5/2025 25 टाकायचे. नॅशनॅलिटी टाकायचे. कॅटेगरी UR SC ST OBC असेल निवडून घ्यायची. एक सर्व्हिसमॅन आपल्याला इथं मेन्शन डिटेल करायचे. एक सर्व्हिसमॅन येस नो. PWD मध्ये आहात का, येस नो आपल्याला ऑप्शन इथं दिलेलं आहे. कंप्लीट आपल्याला पोस्टल ॲड्रेस द्यायचा आहे आपल्याला इथं, स्टेट अँड पिनकोड सोबत मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने टाकायचं. फोन नंबर टाकायचा इथं आपल्याला 2 नंबर टाकू शकता. मेल ॲड्रेस टाकू शकता. टाकायचे कंपल्सरी असणार आहे आपल्याला, 1 किंवा 2 टाका. आणि आपल्याला विजिबल आयडेंटिटी मार्क्स आहेत का आपण लिहायचं असेल तर येस नो मध्ये आपल्याला 2 मार्क्स आपले लिहायचे कोणत्या ठिकाणी आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला डिटेल टाकायची. इथं आपल्याला एज्युकेशनची डिटेल टाकायची, क्वालिफिकेशनची 10th स्टँडर्ड पर्यंत पासून तर आपले जे ग्रॅज्युएशन पडलं सर्टिफिकेट झालेलं आहे त्याच्यामध्ये, नेम ऑफ द स्कूल, नेम ऑफ द कॉलेजेस. ओके, तर आपल्या युनिव्हर्सिटी, एक्झामिनेशन पास आणि इयर ऑफ पासिंग. ओके, ते सगळं डिटेल माहिती भरायची. ITIची माहिती याच्यामध्ये भरायची. NCVTची आपल्याला ट्रेड, नेम ऑफ द ट्रेड इन्स्टिट्यूट नेम टाकायचं आहे. ट्रेनिंग पिरियड कुठून तर कुठपर्यंत होती, बॅच नंबर काय होता, पासिंग इयर काय होती, पर्सेंटेज काय होतं, सर्टिफिकेशन नंबर काय होता. ओके, डिटेल ऑफ अपेंडिक्स ऑर्डिनरी प्रॅक्टिससाठी द्यायची. ते कोणत्या ठिकाणी आपण काम वगैरे केलेले असेल, ट्रेनिंग वगैरे केलेली असेल त्याची माहिती वगैरे आपण भरून घ्यायची. कुठे आपण एम्प्लॉयमेंट वगैरे असाल तर आपण इथे एम्प्लॉयमेंटची माहिती वगैरे देऊ शकतो. कंपनी डिटेल्स, डेस्टिनेशन, नेचर ऑफ ड्युटी बद्दल आपण माहिती वगैरे देऊ शकतो. सिग्नेचर करून घ्यायची कॅन्डिडेट्सने याच्यामध्ये. ओके, तर डॉक्युमेंट आपल्याला सोबत आपल्याला चेक करून घ्यायचे आणि पुस्तक टाकून आपल्याला त्या सगळं डॉक्युमेंट सोबत पाठवायचे जे पण आपल्याला लागणारे असणार तेच. प्रूफ ऑफ डेटसाठी तर आपल्याला SSC बोर्ड सर्टिफिकेशन, ओके, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन, CVT सर्टिफिकेशन, अपेंडिशिप सर्टिफिकेशन, ओके, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन कॅटेगरी वाईज. ओके, OBC वाल्यांसाठी OBC सर्टिफिकेशन डॉक्युमेंट आपले अँड आपलं सर्टिफिकेशन सेल्फ अटेस्टेड आपलं पाहिजे. ओके, आपल्या 2 फोटोकॉपीज आपल्याला काय टाकायचे याच्यामध्ये, एक्स्ट्रा फोटोग्राफ 1 टाकायचा आहे. ओके, सेट वाईज 2 फोटोग्राफ वगैरे सारं इकडे टाकून टाकायचं. डिक्लेरेशन वगैरे द्यायचं, डेट टाकायचं, इथं प्लेस टाकायचं, सिग्नेचर करून घ्यायची, नाव टाकून घ्यायचं. ओके, त्यानंतर आपल्याला इथं OBC साठी इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन आपण पाहू शकतो याच्या पद्धतीने असणार आहे. हे पण आपल्याला डेट आणि सिग्नेचर आपण भरून घ्यायचे मित्रांनो आपल्या याच्यामध्ये. ओके, त्यानंतर आपल्याला अप्लाइंग फॉर द सिव्हिल पोस्ट अंडर एक सर्व्हिससाठी इथं दिलेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये पण आपल्याला सिग्नेचर वगैरे करून नाव वगैरे टाकून घ्यायचं याच्यामध्ये पण, ज्याला लागत त्यांच्यासाठी. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. 31/5/2025 पर्यंत आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. ऑफलाईन पद्धतीने आपण भरून घ्यायचा आहे. ॲड्रेसवर पाठवायचा, चीफ जनरल मॅनेजर ऑर्डिनन्स फॅक्टरी भंडारा महाराष्ट्र 441906 पिनकोड असणार त्याचा. ओके, ॲड्रेसवर आपल्याला बाय पोस्ट आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे मित्रांनो. फॉरवर्ड बाय पोस्ट. ओके, तर आपल्याला इथं फॉरवर्ड करून घ्यायची. याची जर तुम्हाला प्रिंटआउट पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर डाउनलोड करून घ्यायची. आणि तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर मला तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करू शकता कधी पण. आणि तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तुम्ही मला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर मेसेज करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कमेंट रिलेटेड. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक, व्हॉट्सअप लिंक, इंस्टा आयडी लिंक, फेसबुक आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली, तिथून जाऊन आपल्याला जॉईन होऊन जायचं. ओके, तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. भेटूया आपण आता नेक्स्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.